मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. की महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक शिबिर संपन्न. पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विशेष शिबिर वडसद तांडा येथे दिनांक 14/3/2024 ते दिनांक 20/3/2024 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. दिनांक 20 मार्च रोजी शिबिराचे समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक जयदीप इंगळे, मुख्य अतिथी गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी अमित बोजेवार, कुमारी पायल पारधी, समन्वयक ABFS पंचायत समिती पुसद, मुख्याध्यापक शशिकांत जामगडे, सहाय्यक शिक्षक साहेबराव राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संजय भागवत, प्राध्यापक भावना भावसार, प्राध्यापक प्रणव चव्हाण आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांचे प्रतिमा पूजनाने आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी आयुषी प्रताप वारने कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी आयुषी प्रताप वारने केले. शिबिराचा आढावा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संजय भागवत यांनी सादर केला. तसेच या प्रसंगी श्री शशिकांत जामगडे व साहेबराव राठोड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी मतदान जनजागृती विषयी पथनाट्य सादर केले. तसेच विस्तार अधिकारी अमित बोजेवार यांनी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली. कुमारी पायल पारधी यांनी उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या शिबिराच्या दरम्यान आयोजित चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेता आणि उपविजेता यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर सर्वांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. शिबिरादरम्यान विविध उपक्रम दंतरोग चिकित्सा, स्त्रीरोग चिकित्सा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती आणि रोज दुपारी बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी श्रमसंस्कार श्रमदानाच्या माध्यमातून रिकामे सिमेंट आणि रेतीचा उपयोग करून बंधारा तयार करण्यात आला. तसेच एकूण 4 विहीर जल पुनर्भरण प्रकल्पही राबवण्यात आले. या अनुषंगाने जलसंधारण प्रणेते सुधाकर नाईक, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेचा अंगीकार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडसद तांडा करिता मुख्याध्यापक शशिकांत जामगडे यांच्याकडे गार्डन पाईप आणि झाडांसाठी कुंड्या सुद्धा भेट म्हणून देण्यात आल्या. या प्रसंगी प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व स्वयंसेवकांचे आणि आयोजकांचे त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि सामाजिक बांधिलकी यापुढे जपण्याचे आवाहन केले. तसेच लोकशाहीचा महापर्व म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी स्वतः मतदान करावयाचे आहे. तसेच प्रत्येकाने आपापल्या विभागात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक जयदीप इंगळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी आचल व्यवहारे आणि कुमारी शिवानी अमृतकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन साईनाथ शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर अविनाश वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल जय नाईक, अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.